हे रसायन असं होतं, एका बाजूला तुम्ही आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताय म्हणून विनायकराव मेटेसारखा आपल्या मराठवाड्यातला नेता, त्यांना सुद्धा जवळ घेणारे माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबच होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे राजू शेट्टी असतील, सदाभाऊ खोत असतील किंवा पाशा पटेल असतील, त्यांनाही जवळ घेऊन सोशल इंजिनिअरिंग करणारे किंवा महादेव जानकर असतील किंवा रामदासजी आठवले असतील, या इथल्या वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या सत्तेमध्ये असणाऱ्या प्रस्थापितांच्या सत्तेला हादरा दिला तो लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी. म्हणून मुंडे साहेबांचा जेवढा वकूब होता, जेवढं या महाराष्ट्राच्या जनमानसावर छाप होती, म्हणजे एका बाजूला उदयनराजे महाराज आणि दुसऱ्या बाजूला ऊसतोड मजूर करणारा मजूर, हे जे काही कामगारापासून ते महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या वंशजापर्यंत सगळ्यावर छाप असणारं नेतृत्व होतं ते म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब. त्यामुळं आज रोजी मुंडे साहेब जर हयात असले तर मला वाटतं महाराष्ट्र जे गेल्या 2-3 वर्षामध्ये जे द्वेषानं वेगवेगळ्या जात समूहांना वेगळ्या कुत्सित भावनेनं जे बघतोय एकमेकाकडं, ती परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवली नसते.